मित्रांनो आता 7 वाजलेले आहेत. एक सफरचंद भेटलं, भाजीमध्ये ठेवलेलं, घेतलं कापून खायला. तर कोंबड्या सोडतो. आम्ही तुला देणारच नाही गरमागरम चहा. मित्रांनो आता 9 वाजलेले आहेत. देवाची पूजा वगैरे केली वनिताने. ते काल शेवटचा गुरुवार होता ना, ते काय उद्यापन केले ते. आणि सकाळी ती पूजा म्हणजे सर्व हे केली, बांधली. त्यामुळे छोटीशी आरती होती, आरती वगैरे केली आणि प्रसाद वगैरे घेऊन आता खाणीवरती आलेला आहे. 9 सव्वा 9 वाजलेले आहेत, म्हणजे 9:10 झालेले आहेत. अजिबात अजून सूर्य आलेला नाही. सगळं ढगाळ वातावरणच आहे, अजून थंडी वाजते. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 10. माणसं गेलेले आहेत नाश्ता करायला. सकाळी 4 वाजता कटिंग चालू केलेली. आता पुढे जवळपास 450-500 दगडांची कटिंग आहे ही. आणि मागे तयार दगड एकदम 1200-1300 दगड तयार आहे. आता मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत. कटिंग सकाळीच थांबवलेली आहे आणि सप्लाय चालू केलेलं आहे. आपल्याकडे फक्त एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे जवळची ऑर्डर आपण मारतो, बाहेर दगड आपण पाठवत नाही, कारण की तेवढा माल पुरत नाही. आपल्याकडे क्वालिटी A1 असल्यामुळे आता पण ट्रॅक्टर दगड खाली करायला गेलेलं आहे. एकदम मस्त सुंदर असा दगड लावलेला आहे बघा, पेटीमध्ये बघायलाच एकदम भारी वाटतो. आणि आपल्यासारखी क्वालिटी मित्रांनो कुठे भेटणार नाही या दगडाची. एक दगड हा 40 किलोला प्लस आहे वजनामध्ये. पूर्ण भरीव दगड आहे, पूर्ण भरीव. हे बघू शकता, पूर्ण भरीव दगड आहे हा. आणि ही मी फुटक्या दगडांची ही भिंत घातलेली आहे, छोटी ताल घातलेली आहे. या दगडांना वरून खड्डा दिसतोय का बघा. एकदम पूर्ण भरीव दगड असल्यामुळे त्याचं वजन 40 किलोच्या प्लस जातं. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 6 आणि बरोबर 20 मिनिटं मी मेडिटेशन केलं. आता सूर्यास्त होत चाललेला आहे. तर मित्रांनो हवा पण सुटलेली आहे. मेडिटेशन करताना थोडी जाणवत होती, आता म्हणजे जास्त सुटली आहे तसं समजतंय. तेव्हा थोडी कमी होती, 20 मिनिटं अगोदर हवा थोडी कमी चाललेली, आता जास्त सुटली आहे जसं सूर्य खाली होत चाललाय त्याप्रमाणे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.